प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज ध्यान छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, दुर्गराज रायगड हा फक्त एक किल्ला नाही तर मराठा साम्राज्याची स्वाभिमान आणि वैभवाची राजधानी आहे. आज शेकडो वर्ष झाली तरी या किल्ल्याचे सौंदर्य आणि इतिहास आपल्याला थक्क करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, रायगड किल्ल्यावर अशा काही गुप्त जागा आणि रहस्य आहेत ज्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रायगडची अशीच पारंपरिक रहस्य महादरवाजाचे रहस्य. मित्रांनो, रायगडचा महादरवाजा अशा प्रकारे बनवला आहे की शत्रू कितीही जवळ आला तरी त्याला हा दरवाजा दुरून दिसत नाही. 2 डोंगरांच्या कपारीत हा दरवाजा लपवला आहे. शत्रूने हत्ती घेऊन जरी हल्ला केला तरी हत्तीला पळत येऊन दरवाजावर धडक मारता येत नव्हती. ही महाराजांची दूरदृष्टी होती. नंबर 2, टकमक टोक. स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या गुन्हेगारांना या 300 फूट खोल दरीतून खाली फेकून शिक्षा दिली जात असे. पण तुम्हाला माहिती आहे का, या ठिकाणी वारा इतका प्रचंड वेगाने वाहतो की एखादी हलकी वस्तू खाली फेकली तर ती हवेच्या दबावामुळे पुन्हा वर येते. या जागेचा थरार आजही पर्यटकांना थक्क करतो. नंबर 3, गुप्त चोरवाटा. रायगड किल्ल्यावरून आणीबाणीच्या प्रसंगी खाली उतरवण्यासाठी अनेक गुप्त भुयारे आणि चोरवाटा बनवण्यात आल्या होत्या. या वाटा थेट किल्ल्याच्या पायथ्याशी निघायच्या. यातील काही वाटा आजही सुरक्षेच्या कारणास्तव बंद करून ठेवल्या आहेत. नंबर 4, पाण्याचा उत्तम साठा. किल्ल्यावर हजारो सैनिक आणि नागरिक राहत असत. त्यांच्या पाण्यासाठी महाराजांनी गंगासागर तलाव आणि अनेक पाण्याच्या टाक्या बांधल्या. इतक्या उंचीवर असूनही हा तलाव कधीच सुकत नाही. शिवराज्याभिषेकाच्या वेळी आणलेल्या 7 नद्यांचे पाणी याच तलावामध्ये टाकण्यात आले होते. नंबर 5, हिरकणी बुरुज. एका साध्या गवळी मातेसाठी तिच्या मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी महाराजांनी हा बुरुज बांधला. ज्या कड्यावरून रात्रीच्या वेळी उतरायला वाघालाही भीती वाटेल, तो कडा हिरकणीने आपल्या बाळासाठी उतरून दाखवला होता. अशा या धाडसाला महाराजांनी सलाम केला. मित्रांनो, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मॅनेजमेंट आणि रायगडचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. धन्यवाद.